भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन आज खऱ्या अर्थानं नागपूरमध्ये कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये आपण संपन्न करत आहोत। या सभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय तत्स्मरणीय कवीश्वर कुळाचार्य विद्वांस बाबा फलटण अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री नायमाज बाबा शास्त्री अध्यक्ष विचार चिंतन परिषद परमपूज्य आदरणीय श्रद्धेय माहूर पीठाधीश माहूरकर बाबा परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय महंत श्री कापूसतळीकर बाबा परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय महंत श्री वायदेशकर बाबा परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय महंत श्री मुदोव्यास बाबा यासह आदरणीय श्रद्धेय आमदार श्री परिणयजी भुके नाशिकवरून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धेय श्री बाळासाहेबजी सानप महाराष्ट्र प्रदेशाचे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाशसेठ नन्नावरे आदरणीय श्री अविनाशजी ठाकरे ज्यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून या ठिकाणी बरचसे जे मागून गेले ते म्हटले मी काही मागत नाही पण भरपूर काही मागून गेले असे आदरणीय पुरुषोत्तमरावजी ठाकरे उपस्थित असलेले सर्व आदरणीय संत महंत तपस्वी सशक्त अंतःकरणाने प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आज सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतरण दिन आपण साजरा करतो आहोत। आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी येऊन गेले त्यावेळेसही मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगितलं की सर्वज्ञांनी या महाराष्ट्राच्या मातीत केलेला जो विचार आहे तो सत्य अहिंसा शांती समता साधेल आणि राष्ट्रीय एकता बस याच महान मंत्र घेऊन खऱ्या अर्थानं आपण समाजात त्या माध्यमातून सर्वज्ञांचे विचार तळागाळात पोहोचविण्याचं काम महानुभाव संप्रदाय 800 वर्षापासून सातत्याने करतो आहे। पण गेली कित्येक वर्ष निघून गेली, महानुभावांचा विचार ऐकला असेल या कारणाने ऐकला या कारणाने सोडून दिला असंच या महाराष्ट्रात झालं। महानुभावांच्या तत्वाला महानुभावांच्या सिद्धांताला किंवा महानुभावांची असलेल्या ग्रंथ संपदेला न्याय देण्याचा प्रयत्न किंबहुना या ठिकाणी कधी झाला नाही। मी असं म्हणणार नाही अनेक आमदार खासदारांनी निधी दिला असेल, दिला नाही असं नाही, पण महाराष्ट्राच्या अधिवेशनात अर्थसंकल्पात कधीही आमचा विचार केला गेला नाही। तो विचार जर झाला असेल तर आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे याच्यामुळे खऱ्या अर्थानं झाला। साहेब मुख्यमंत्रीच माझ्या तोंडातून नेहमी येणाऱ्या काळात नक्कीच असं घडणार आहे असं वाटायला लागलं। आणि आपण बघतो की मराठीचा अध्यग्रंथ असला त्या ठिकाणी मराठी भाषेचं विद्यापीठ व्हावं, ताकद आपली पुरेल की नाही। आणि म्हणून ज्या वेळेस हा विचार मी आदरणीय साहेबांजवळ मांडला आणि तो विचार खऱ्या अर्थानं त्यांनी विधानसभेत मांडला आणि रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ खऱ्या अर्थानं झालं। आता तर कोणीही नियुक्त झालं, त्यांनी चार्जही घेतला, कामही सुरुवात खऱ्या अर्थानं झालेलं आहे। हे काम खऱ्या अर्थानं जर तुम्ही केलं असेल तर आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं आहे। या आधी मी तुम्हाला सांगतो ते मुख्यमंत्री असताना एक बिकट प्रश्न निर्माण झाला होता तो नांदेडच्या गोरक्षणचा। साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी बैठक लावली होती आणि बघता बघता साहेबांनी तोही प्रश्न मार्गी लावला। 22 कोटी रुपये त्या ठिकाणी गोरक्षणच्या संवर्धनासाठी खऱ्या अर्थानं त्या पवित्र ठिकाणासाठी स्वामींनी दिले, आपल्या साहेबांनी खऱ्या अर्थानं दिलेले आहे। याही पुढे जर आपण गेलो तर बघितलं का मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यानंतर झालेली शिखर परिषद आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं कसं सर्वज्ञांना नमन करावं 5 तारीख त्याच दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या
वर्षाच्या मंत्रिमंडळाची बैठक आणि त्या दिवशी आदरणीय साहेबांनी नमन करत असताना, सर्वज्ञांना आठवण करत असताना, सर्वज्ञांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या 5 तीर्थक्षेत्रांना भरभरून निधी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दिला. साहेब, त्या ठिकाणी तुमचा सत्कार नाही तर कृतज्ञता खऱ्या अर्थानं आम्ही महानुभाव व्यक्त करतो. आता आम्ही मागे घेऊन पाहणार नाही, तुमच्या पाठीशी सातत्यानं आम्ही उभे आहोत याची ग्वाही खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी देणार आहे की नाही. कोण आपल्यासाठी झटतं हे आपण ओळखलं पाहिजे. पुढे आपल्याला 200 आता विद्यापीठासाठी 200 कोटी दिले, त्याच्यानंतर 78 कोटी 5 तारखेला मंजूर केले, 22 कोटी खऱ्या अर्थानं गोरक्षणासाठी दिलेले आहेत. पर्यटन मधून माहूरला पर्यटन मधून निधी साहेबांनी दिलेला आहे. रामसगाव झालेला आहे, त्याच्यानंतर मंगरुळपीर झालेला आहे. ती सगळी मला माहीत आहे. यादी मी तुमच्या समोर एखाद्या दिवशी सगळ्या समाजासमोर ती साजरी करेल. आणि साहेब, अजून गिरीश महाजनांकडे काही प्रस्ताव आहे, तेही लवकरच खऱ्या अर्थानं साहेबांमुळेच खऱ्या अर्थानं ते आपले सगळे मान्य होणार आहे. इतकं प्रचंड काम महानुभावांसाठी यापूर्वी हुकुमचंदी झाला नाही, हे खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सांगावं वाटतं. नाही झालं आणि म्हणून साहेबांनी सगळी कामं केली. तुम्हालाही कामं करावी लागतील. नाही, बरोबर आहे. तुम्ही मागे असल्याशिवाय कसं चालेल? आमदार साहेब, तुम्ही मागे असावं आहे, प्रश्नच नाही. आणि म्हणून या माध्यमातून कामं, साहेबांच्या माध्यमातून अशी अनेक कामं झालेली आहेत. आणि म्हणून तुमचा आम्ही या ठिकाणी सत्कार केला नाही तर आम्ही ती कृतज्ञता खऱ्या अर्थानं या ठिकाणी नागपूर महानुभाव जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीनं अख्ख्या महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतभरातल्या तमाम असलेल्या आमच्या साधकांनी खऱ्या अर्थानं ती व्यक्त केलेली आहे. 5 सप्टेंबर हा दिवस सर्वज्ञांचा अवतरण दिन. बघा किती चांगल्या पद्धतीने साजरा झाला. आपण बघितलं, हरिहर पांड्यांचे प्रयत्न असतील, प्रकाशसाहेब नन्नावरे सोबत असतील, आदरणीय बाळासाहेब सानप आहे, आदरणीय अविनाशजी ठाकरे आहे, यांना तर वेळोवेळी आमचा त्रास असतो. अशा वेळेस या सगळ्या जणांनी मिळून हरिहर पांड्यांचे विशेष प्रयत्न खऱ्या अर्थानं त्यासाठी आहे आणि त्यांनी ते प्रयत्न त्या ठिकाणी केले. आणि 5 सप्टेंबरला सर्व महाराष्ट्रातल्या विद्यापीठात, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये खऱ्या अर्थानं ती साजरी झाली. आणि ते जे प्रसंग आपण बघितलं व्हॉट्सअपवरून, छोटी छोटी मुलं लेझिमच्या तालात हातात झेंडे घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा जय जयकार करत खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी श्री चक्रधर जयंती खऱ्या अर्थानं, अवतार दिन खऱ्या अर्थानं साजरा होत होता. तो अवतार दिन म्हणजे सर्वज्ञांच्या विचाराचा आणि सर्वज्ञांच्या कार्याचा अख्ख्या महाराष्ट्राने त्या दिवशी तो जागर केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्याचं सगळं श्रेय आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे आदरणीय श्री साहेबांना त्या ठिकाणी जातात. साहेब, खरं तर कृतज्ञता व्यक्त करताना काही मागू नये असा संकेत आहे, पण तुम्ही आल्यावर मागितल्याशिवाय काही बरं वाटतही नाही. खरं पुढचं मराठी दिन, जागतिक मराठी दिन स्वामींच्या नावाला साजरा व्हावा ही मागणी खऱ्या अर्थानं आहे. आणि साहेब, 26 जानेवारीला दिल्लीतून निघणारी जी झाकी असते, त्या झाकीत रिद्धपूरची आणि या महाराष्ट्रातलं असलेलं आद्य मराठीतलं साहित्य खऱ्या अर्थानं त्या दिल्लीतल्या जनतेने बघावं यासाठी ती झाकी खऱ्या अर्थात त्यावेळेस आपण चक्रधर स्वामी की जय खऱ्या अर्थानं आपण सुधीर मुनगंटीवार साहेबांकडे पाठवावा ही विनंती मी या ठिकाणी करतो. आणि एकदा पुन्हा सांगतो की रिद्धपूरला आपलं 2दा या विषयावर बोलणं झालं. पूजनीय आदरणीय सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी
भागवत साहेब यांच्याशीही बोलणं झालं. त्यांचंही फार योगदान खऱ्या अर्थाने या संप्रदायाला आहे. कधीही काही विषय असला तर ताबडतोब ते तसे तसे आदेश खऱ्या अर्थाने देतात. आणि म्हणून रिद्धपूरला आदरणीय या देशाच्या पंतप्रधानांनी या निवडणुकीपूर्वी यावं महाराष्ट्राच्या, कारण मराठी भाषा विद्यापीठ आता तिथे स्थापन झालेलं आहे आणि त्याचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते व्हावं आणि तिथंच त्याला श्री बाबांचं दर्शन खऱ्या अर्थानं आदरणीय श्री मोदी साहेबांना व्हावं ही मागणी खऱ्या अर्थानं मी सर्व मानव पंथाच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी करतो आहे. नक्कीच आपण यावर विचार कराल. तुम्ही करतात साहेब, त्याबद्दल प्रश्न नाही, काही सांगा. मी तुम्हाला सांगतो मंडळी, काय असेल महानुभाव पंथाचं आणि देवेंद्रजींचं नातं. खरं तर ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेले अशा पवित्र अमरावती जिल्ह्यात, त्या अमरावती शहरात खऱ्या अर्थानं देवेंद्रजींची आई, त्या आईंचा खऱ्या अर्थानं जन्म झाला आणि म्हणून अमरावतीकरांना हक्काने बोलावं हा खऱ्या अर्थानं न्याय भगवान श्रीकृष्णातून आम्हाला मिळाला. आणि म्हणून मी हक्काने बोलत असतो, नेहमी बोलतो, फोन करून सांगतो. मी प्रचंड त्रास साहेबांना दिलेला आहे, प्रचंड त्रास दिला प्रत्येक गोष्टीसाठी. कितीतरी SMS, रात्री 2 वाजता SMS करावा आणि साहेबांनी त्याच वेळेस उत्तर द्यावा. मी विचार करत होतो झोपतात की नाही झोपतात, झोपतात केव्हा आहे. रात्री 2 वाजता जर आपण SMS केल्यानंतर त्याचं उत्तर मी बघतो, हो माझ्या लक्षात आहे, मी करतोय. 2 वाजता रात्री त्यांनी माझ्या मोबाईलवर तो SMS पाठवावा आणि मला खरंच त्यावेळेस डोळ्यात पाणी येत होतं की खरंच मानवांसाठी यांनी किती खऱ्या अर्थानं कितीतरी आपल्यासाठी केलेलं आहे हे आजवर कधीही खऱ्या अर्थानं घडलेलं नाही. आणि म्हणून साहेब, तमाम महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या मानवांच्या वतीनं खऱ्या अर्थानं मी तुम्हाला या ठिकाणी दंडवत खऱ्या अर्थानं करतो आहे आणि टाळ्या वाजून पुन्हा तुमचं या ठिकाणी सगळे मानव या ठिकाणी स्वागत करत आहेत. एवढंच या ठिकाणी बोलतो. थांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडावत प्रणाम.